नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूपच सुंदर आणि मजेशीर गोष्ट पाहणार आहोत। ही गोष्ट आहे एका नदीची, जी पर्वतावर जन्म घेते, धावते, उड्या मारते, शेवटी सागराला जाऊन मिळते। चला तर मग आपण या नदीच्या प्रवासाला सुरुवात करूया। मी आहे नदी। माझा जन्म पर्वतावर होतो। मला अनेक ओढे येऊन भेटतात। त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते। इतर नद्याही मला येऊन मिळतात। माणसे धरण बांधून मला अडवतात। माझ्या पाण्यावर वीज तयार करतात। त्या विजेवर कारखाने चालवतात। शेतातील पंप चालवतात। पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते। धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते। पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते। आता माझा वेग कमी झालेला असतो। माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरील परिसर मी हिरवागार करते। माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। पण मला एका गोष्टीची खंत आहे। मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात। माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते। तरीही मी पुढे पुढे जातच राहते। मी कुठेही थांबत नाही। थांबला तो संपला असंच मी सगळ्यांना सांगत असते। शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास इथेच थांबतो।